श्री स्वामी समर्थ. लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते, तर बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जाते, परंतु काही जणांकडे घटस्थापना करत नाहीत, परंतु अखंड दिवा लावावा अशी त्यांच्या जर मनामध्ये इच्छा असेल तर हा अखंड दिवा कसा आणि कुठे लावायचा, कधी उचलायचा, अखंड दिवा लावताना कोणती काळजी घ्यायला हवी, अखंड दिवा विझू नये म्हणून काय करावं, अशी बरीचशी माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. तर तुम्हाला जर तुमच्या घरी जर घटस्थापना करत नसतील आणि तुम्हाला जर अखंड दिवा लावायचा असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापने दिवशी आपण सकाळी लवकर उठून म्हणजे आदल्या दिवशीच आपल्याला अमावस्येच्या दिवशीच घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे. जर तुम्हाला काही शक्य झालं नसेल तर घटस्थापना करायच्या अगोदर तुम्ही घर स्वच्छ करून घ्यायचे. तुम्ही तर घटस्थापना करत नसाल तर तुम्हाला कलश स्थापना तर आवर्जून करायची आहे. कलश स्थापना, कलश हा प्रत्येकाच्या घरात असायलाच हवा. कलश तुम्ही कधीही स्थापित करू शकता. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, अमावस्येला कलश स्थापन करू शकता. परंतु तुमच्या घरामध्ये कलश नसेल किंवा असला तरीही तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश स्थापना करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही अखंड दिवा लावू शकता. घटस्थापना करत नसलो तरी कलश स्थापना आपल्याला करायचीच आहे. कलशामध्ये विश्व, विराट, ब्रह्मा आणि पृथ्वीचं प्रतीक मानला जातो हा कलश. या कलशामध्ये सर्व देवी देवतांची शक्ती सामावलेली असते आणि पूजेच्या वेळीस कलश स्थापना ही देवीची शक्ती, तीर्थयात्रा इत्यादींचं प्रतीक म्हणून स्थापना केली जाते. त्यामुळे कलश स्थापना ही आवर्जून करा. कलशाच्या मुखामध्ये भगवान विष्णू, कंठामध्ये भगवान शिव आणि मुळामध्ये ब्रह्मा विराजमान असतात आणि दैवी मातृशक्ती कलशाच्या मध्यभागी राहते. त्यामुळे आपल्याला कलश स्थापना हा आवर्जून करायचा आहे. कलश स्थापना करण्यासाठी तुम्ही तांदळावरतीच कलश स्थापना करायची आहे. तुम्ही खाली जमिनीवरती कलश स्थापना करू नका. सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी तुमची जी रोजची देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची. देवपूजा केल्यानंतर तुम्ही कलशस्थापना करा किंवा देवपूजा करताना देखील तुम्ही कलशस्थापना करू शकता. कलश हा देवघरामध्ये तुम्ही स्थापित करू शकता. तुमच्या देवघरामध्ये जास्त जागा नसेल तर समोर पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती देखील तुम्ही कलशस्थापना करू शकता. कलश देवघरामध्ये देवांच्या, आपल्या कुलदेवताच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे आणि कलशस्थापना करत असताना तो जमिनीवर ठेवायचा नाही. तुम्ही पाटावरती अष्टदल कमल तांदळाने काढून त्यावरती ठेवू शकता किंवा एखादी अशी धातूची प्लेट, चांदीची, पितळेची, तांब्याची प्लेट घेऊन त्या प्लेटवरती तुम्ही तांदूळ पसरून त्यावरती स्वस्तिक हळदी कुंकवाने काढून त्यावरती देखील कलश ठेवू शकता. तर कलश, पाण्याने भरलेला कलश घेतलेला आहे. कंठाला आपण लाल धागा गुंडाळून घेतलेला आहे. ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आणि 5 नाम ओढून घ्यायचं. कलशाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घालायचं. पाण्यामध्ये हळदी, कुंकू, पुष्प, अक्षदा आणि 1 सुपारी 1 रुपयाचं नाणं घालायचं. त्यावरती 5 आंब्याची किंवा विड्याची पाने घालायची. त्यावरती नारळ ठेवायचा आहे. नारळाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं, धूप वाहून घ्यायचं. अशी आपण कलश स्थापना करणार आहोत. तर घटस्थापना करत नसाल तरीही तुम्हाला कलश स्थापना ही आवर्जून करायची आहे आणि कलश स्थापना केल्यानंतर तुम्ही देवघरामध्ये अखंड दिवा लावू शकता. अखंड दिवा तुम्ही देवघरामध्ये देवाच्या समोर लावू शकता. अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही एखाद्या पाट किंवा चौरंगावरती लावू शकता किंवा तुम्हाला जागा जर खूपच अपुरी असेल तर एखाद्या प्लेटमध्ये देखील तुम्ही, धातूच्या प्लेटमध्ये देखील जी अखंड दिवा लावणार आहे तो अखंड दिवा लावू शकता. किंवा देवघरामध्ये थोडीफारशी जर जागा असेल तर तुम्ही साईडला देखील हा दिवा लावू शकता. अखंड दिवा लावण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तांदळाचं अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे. अष्टदल कमल काढत असताना ते रंगीत तांदळाचं काढायचं आहे. म्हणजे तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू मिक्स करून त्याने अष्टदल कमल काढायचं आहे. अष्टदल कमल हे खूप प्रभावशाली आहे. तर त्यासाठी तुम्ही अष्टदल कमल काढून त्यावरती अखंड दिवा लावा. मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून अखंड दिवा लावला जातो. अखंड दिवा लावण्यापूर्वी संकल्पही केला जातो. आपल्याकडे कोणतंही शुभ काम करण्याच्या अगोदर दिवा लावला जातो. सकाळ संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावला जातो. ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हेच दीप प्रज्वलनाचा मुख्य अर्थ आहे. म्हणून सर्वांचे कल्याण होवो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा नक्की लावावा. अखंड दिवा लावत असताना अष्टदल कमल काढून घ्यायचे, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं. अखंड दिवा लावायचे म्हटल्यानंतर तो मोठ्या आकाराचा लावा. अखंड दिवा म्हणजे त्यामध्ये खंड न पडू देता आपण तसाच तेवत ठेवायचा आहे. म्हणजे 9 दिवस हा दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे. त्यासाठी आपण तो मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे.
अखंड दिव्याची वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनलेली असते. 1.25 हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन त्याची वात वळली जाते आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवायची आहे. दिव्याची वात बनवत असताना तुम्ही ती खूप वळून बनवा, म्हणजे जेवढी ही वात कठीण बनेल तेवढी ही वात आपल्याला वर सरकवता येईल. वात तुटली जात नाही. अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर तुमच्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा मोहरीच्या तेलाचा देखील दिवा लावू शकता. अखंड दिवा तुम्ही कलशस्थापना केल्यानंतर कलशस्थापनेच्या किंवा तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा. म्हणजे तुपाचा असेल तर उजव्या बाजूस ठेवायचं आहे, जर दिवा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूस ठेवायचं आहे. दिव्याला वारं लागू नये म्हणून आपण त्याची काळजी घ्यायची. तुमच्याकडे दिव्याला जर काचेचं झाकण मिळणारे जे दिवा असतात ते दिवा देखील तुम्ही घेतला तरी चालेल. दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर तुम्ही काचेचं झाकण ठेवू शकता. ईशान्य कोणामध्ये म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचं स्थान मानलं जातं आणि म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोण्यात ठेवणं शुभ मानलं जातं. लक्षात ठेवा, पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करा. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असताना तो तुम्ही पितळेचा घेऊ शकता किंवा दुसऱ्या धातूचा घेऊ शकता किंवा तुम्ही मातीचा दिवा देखील घेऊ शकता किंवा दगडाचा दिवा म्हणजे जो नंदादीप असतो तो नंदादीप देखील लावला तरीही चालेल. तुम्ही मातीचा दिवा घेतला असेल तर संपूर्ण 1 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवा. नंतर पाण्यामधून काढून तुम्ही कापडाने पुसून वाळवून तो दिवा लावू शकता. घटस्थापना केली नाही तरी तुम्ही मनामध्ये एखादी इच्छा ठेवून घरामध्ये अखंड दिवा लावू शकता. तर हा अखंड दिवा लावलाय म्हटल्यानंतर सकाळ संध्याकाळ त्याची काळजी घ्यायची आहे. लवकर उठून आपण दिवा विझणार तर नाही याची दक्षता घ्यायची आहे, कारण की अखंड दिवा म्हणजे त्यामध्ये खंड न पडू देता तेवत ठेवणे. तर हा दिवा विझू द्यायचा नसतो. तर तुम्ही अखंड दिवा लावलाय तर तो विझू न देता त्याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी अखंड दिव्याला काही वेळानंतर बघा अशी काजळी येते. काजळी आली तर ती तुम्ही काजळी अलगद काढून घ्यायची आहे. काजळी काढायसाठी आपण दिवा हलवायचा नाही. त्यासाठी तुम्ही एखाद्या चिमट्याने किंवा तुम्ही कात्रीमध्ये धरून सुद्धा वात उंचावू शकता. किंवा जर तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही या अगोदर काय करू शकता, तर दुसरा एखादा मातीचा दिवा घेऊ शकता, पंती घेऊ शकता आणि तुम्ही दिव्यामध्ये जे तेल घातलं तेच तेल घालून तुम्ही दुसरा दिवा प्रज्वलित करू शकता. म्हणजे त्याच दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करायचा. किंवा एखादी वात घेऊन ती वात तुम्ही त्या जी दिवा ठेवलेला आहे अखंड दिवा त्या अखंड दिव्यामध्ये बुडवून घ्यायची आणि ती प्रज्वलित करून घ्यायची. असा तुम्ही दुसरा दिवा लावू शकता आणि त्यानंतर तुम्ही जी वात आहे ती वात तुम्ही काजळी काढायला जाऊ शकता. म्हणजे दिवा विझला तरी काहीही हरकत नाही. तर दिव्याची वात काढत असताना बघा खालून आपण थोडीशी वात वर सरकवून घ्यायची. त्यानंतर वर वात आल्यानंतर ती चिमट्यामध्ये अलगद पकडून वात उंचावायची आहे. वात उंचावल्यानंतर जी वात जो प्रकाश असतो तो ज्योत असते, जी ज्योत मोठी होती. मोठी झाल्यानंतर आपण त्याची अलगद काजळी काढून घ्यायची. अशा प्रकारे काजळी काढली तर अखंड दिवा हा विझणार नाही आणि काजळी आपण पूर्णपणे काढून घेऊ आणि जी वात आहे ती वाट मोठी होते. आता काही तासापर्यंत हा दिवा विझणार नाही. यामध्ये तुम्ही जे काही तेल तूप घातलं आहे ते कमी होत आलं की त्यामध्ये तूप तेल घालायचं आहे. घटस्थापना केली नाही पण तुम्ही हा अखंड दिवा लावला असेल तर अखंड दिवा तुम्हाला 9 दिवस तसाच तेवत ठेवायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवसापर्यंत आपल्याला त्याची काळजी घ्यायची. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही रोजची देवपूजा केल्यानंतर हा दिवा थोडासा हलवून त्याचं विसर्जन करू शकता. परंतु दिवा हाताने पहिल्यांदा आपण स्वतः विझवायचा नाही. दिव्याची वात मनाने विझून द्यायची. दिव्याला फुंकर मारून विझवायचं नाही. दिवा जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तेवतच ठेवायचा. फक्त दसऱ्याच्या दिवशी तुम्ही थोडासा हलवू शकता. नवमीपर्यंत म्हणजे 9 दिवस तुम्हाला या अखंड दिव्याची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे घटस्थापना नाही केली तरी तुम्ही घरामध्ये अखंड दिवा लावू शकता आणि पूर्ण 9 दिवस त्याची काळजी घेऊ शकता. कोणताही मनामध्ये संकल्प करून आपण घरामध्ये अखंड दिवा आपल्या देवी आई समोर, आपल्या कुलदेवी समोर लावू शकतो. घटस्थापना केली नाही तरीही काही हरकत नाही. मनामध्ये काही इच्छा असेल आणि देवीकडे काही मागणं असेल तर तुम्ही अशा प्रकारे अखंड दिवा नवरात्रीमध्ये लावू शकता. अजून तुमचे काही जर प्रश्न
प्रश्न असतील किंवा तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, त्यावरती मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। ज्यांच्या घरी घटस्थापना होत नाही त्यांना अखंड दिवा लावायचा असेल तर त्यांच्याकडे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाठवा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।